नशेचे इंजेक्शन व बाटल्या विकणाऱ्या शिव मेडिकलवर छापा. 31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर पोलिसांची कारवाई. अहिल्यानगर जिल्ह्याचे माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथक हे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या नशेचे बॉटल व इंजेक्शन विकणाऱ्यांची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. इसम नामे खंडाळा गावचे शिवारातील शिव मेडिकलचे मालक पंकज चव्हाण हा त्याचे मेडिकलमध्ये नशेकरिता वापरल्या जाणाऱ्या बॉटलची विक्री करीत आहे. त्यानुसार पथकातील PSI दीपक मेळे यांनी तत्काळ औषध निरीक्षक श्री सोमनाथ मुळे यांना बोलावून घेऊन त्यांना बातमीतील हकीकत समजावून सांगितली. त्यानंतर एक डमी गिराईक तयार करून त्या शिव मेडिकलमधून नशेची बॉटल खरेदी करण्यासाठी पाठविले व पोलीस स्टाफ व औषध निरीक्षक असे मेडिकलच्या बाजूला दबा धरून बसले. डमी गिरायकास शिव मेडिकलचे मालकाने नशेची बॉटलीचा बॉक्स दिल्याने तत्काळ पोलीस पथकाने व औषध निरीक्षक यांनी शिव मेडिकल येथे जाऊन छापा टाकून शिव मेडिकलचे मालकास ताब्यात घेऊन त्यास पोलीस स्टाफ, औषध निरीक्षक व पंचांची ओळख समजावून सांगून त्यांचे नाव व पत्ता विचारले असताना त्यांनी त्यांची नावे एक पंकज राजकुमार चव्हाण व 21 वर्षे राहणार खंडाळा तालुका श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांचे व मेडिकलची झडतीचा उद्देश समजावून सांगून सदर इस्मांचे मेडिकल व घराची झडती घेतली असताना तेथून एकूण 31,370 रुपये किमतीचा नशेकरिता वापरल्या जाणाऱ्या बॉटल व रोख रक्कम जप्त करण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपी विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता 2023 कलम 123, 125, 278 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अहिल्यानगर सहसंपादक रणजित मस्के.